नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या या अभ्यासक्रमामधील 11वी जी संकल्पना आहे, जिचा आपण अभ्यास करणार आहोत, त्या संकल्पनेचं नाव आहे ह्युरिस्टिक, ज्याला शोधन असं देखील म्हणतात. इतिहासाचे संशोधन करत असताना जी महत्त्वाची संकल्पना म्हणून ओळखली गेली, त्या संकल्पनेला शोधन असे म्हणतात. इतिहास लेखन करत असताना साधनांना खूप महत्त्व असतं, कारण इतिहासामध्ये गतकाळातील घटनांचा शोध घेऊन त्या काळातील घटनांची मांडणी इतिहासकार करतो. म्हणजे साधन जर नसेल तर मग आपण मांडणी कशा पद्धतीने करणार? साधनाशिवाय इतिहास लिहिणं थोडंसं अवघड असतं. साधनांच्या साह्यानं तो घटनांची मांडणी करत असतो आणि ती साधनं परिपूर्ण अशा कारणांचा शोध घेणं, संकलन करणं, या साधनांचं परीक्षण करणं व सुव्यवस्थित मांडणी करणं इत्यादी प्रक्रिया इतिहासाच्या संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. एकदा का संशोधकांनी विषय निश्चित केला की त्या विषयासंबंधी कुठे व कशी माहिती प्राप्त होती, याचा शोध घेतल्यानंतर उपलब्ध झालेल्या साधनांचं बाह्यरंग व अंतरंग परीक्षण करणं गरजेचं असतं. आता आपल्याला प्रश्न पडेल की बाह्यरंग परीक्षण आणि अंतरंग परीक्षण म्हणजे काय? या परीक्षणाच्या प्रक्रियेमध्ये साधनाचा खरेपणा निश्चित केला जातो. साधनांची अस्सलता निश्चित केली जाते आणि अस्सल साधनांच्या माध्यमातून संशोधनाचं जे काम आहे ते पूर्ण केलं जातं. साधारणतः उपलब्ध साधनांची प्रथमतः बाह्यरंग परीक्षण केलं जातं. अंतरंग परीक्षणाद्वारे साधनांमधील माहिती शोधून काढण्याचं तंत्र जे आहे, किंवा बाह्यरंग परीक्षणामध्ये साधनातील माहिती शोधण्याची कौशल्याधारित तंत्रोक्त पद्धती आहे, ती साधनांमधील माहिती शोधण्यासाठी वापरली जाते. या तंत्र किंवा पद्धतीला शोधन असे म्हणतात. इतिहास संशोधनामध्ये साधनांच्या मधील माहितीचा सत्यांश शोधण्याच्या पद्धतीला ह्युरिस्टिक किंवा शोधन असे म्हटले जाते. या शब्दाची निर्मिती ग्रीक शब्दापासून झालेली आहे. हिरोस्किन असे त्याला म्हणतात. या शब्दाचा अर्थ ह्युरिस्टिक म्हणजेच शोधून काढणे असे होईल. व्यवस्थित हे तंत्र आहे संशोधनामधील. बाह्य परीक्षणाच्या द्वारे साधनांची माहिती शोधून काढते, त्याद्वारे ही एक कला असून ही कला जन्मजात नसून ती सवयीनं अंगीकृत करता येऊ शकते. म्हणजे शोधण्याची पद्धती जी आहे ती आपल्याला संशोधनाच्या प्रक्रियेमधली जी पद्धती आहे ती आपल्याला अंगीकृत करण्यासाठी निरंतर संशोधनाची भूमिका घ्यावी लागते. आणि फक्त सवयीने आपण जसं जसं संशोधन करत जाऊ तसं ती सवय आपल्या अंगामध्ये येऊ शकते. आणि एकदा आपल्याला संशोधन किंवा साधनं शोधण्याची कला अवगत झाली की आपल्याला त्या आधारे लिखाण सविस्तरपणे करता येतं. यानंतर आपल्या अभ्यासक्रमामध्ये असलेली जी शेवटची संकल्पना आहे, ती शेवटची संकल्पना म्हणजे सनद. मित्रांनो, ही संकल्पना अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येईल की सनद किंवा फरमान किंवा अधिकारपत्र किंवा आदेशपत्र किंवा परवानगी पत्र याला सनद असे म्हणतात. बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीच्या स्वारी करून एक आनंदाची बातमी प्राप्त केली होती. गोष्ट ती म्हणजे सनद प्राप्त केली होती. या सनदेमध्ये चौथाई, सरदेशमुखी व स्वराज्याची सनद अशा प्रकारच्या 3 सनदा होत्या. चौथाईची सनद म्हणजे दक्षिणेतील 6 मुघल बादशहाच्या सुब्यातून चौथाई वसूल करण्याचा अधिकार किंवा पत्र किंवा परवानगी पत्र होतं. दुसरी सरदेशमुखी सनद, यानुसार सुरुवातीला 10% वसूल करण्याचा अधिकार मिळालेला होता. तिसरी जी सनद होती ती स्वराज्याची संरक्षक म्हणून सनद ओळखली जाते या नावाने. या सनदेनुसार मराठ्यांच्या स्वराज्याचा प्रमुख म्हणून मान्यता मुघल बादशहाने दिली होती. अशा प्रकारे मराठ्यांना या सनदांचा फायदा झाला. इतिहासकारांच्या मध्ये याच्याबद्दल फायदा कितपत झाला याबद्दल मतभेद आहे. सनद म्हणजे फरमान किंवा अधिकारपत्र. मराठ्यांना दक्षिणेमधून मुघलांच्या सुबेतून चौथाई वसूल करण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि मराठ्यांना एक स्वतंत्र राजे म्हणून परवानगी देखील या सनदेने प्राप्त झाली.
मराठी स्वराज्याचा अभ्यास करत असताना आपल्याला सनद किंवा परवानगी पत्र किंवा अधिकार पत्र याची माहिती मिळणं गरजेचं आहे. आपल्याला माहित आहे की मराठे हे दक्षिणेतील चौथाई वसूल करण्याचा हक्क ठेवत असताना देखील निजामासारख्या मराठ्यांच्या शेजारी असलेल्या स्वतंत्र राज्याने मराठ्यांना चौथाई मात्र देण्याचं वारंवार टाळलं. अर्थात तो मराठ्यांचा या अधिकारपत्रानुसार हक्क देखील होता. याच्यावरून त्यांच्यामध्ये अनेक युद्ध देखील झाले. मराठ्यांच्या इतिहासामध्ये या युद्धांचं सविस्तरपणे वर्णन येतं. परंतु मराठ्यांना एक स्वतंत्र राज्य म्हणून, स्वराज्य म्हणून जी मान्यता होती, ती मान्यता या सनदांच्या माध्यमातून प्राप्त झाली. आणि त्यानंतर मराठ्यांचे मुघलांच्या बरोबरचे जे संबंध होते ते संबंध देखील सलोख्याचे राहिलेले आपल्याला दिसतात. इसवी सन 1761 मध्ये आपल्याला माहित आहे की मराठ्यांचं पानिपतच्या युद्धामध्ये मोठा पराभव झाला. 1952च्या करारानुसार असं ठरलेलं होतं की जेव्हा दिल्लीच्या तख्तावरती संकट येईल तेव्हा त्यांचं रक्षण करण्यासाठी मराठे त्यांच्या मदतीला जातील. त्या कराराचे पालन करण्यासाठी म्हणून मराठे उत्तरेमध्ये गेलेले होते आणि मराठ्यांना पराभव पत्करावा लागलेला होता. आपल्याला या अधिकारपत्राच्या माध्यमातून दुसऱ्या सत्तेच्या बरोबरती असलेले जे संबंध आहेत ते संबंध अबाधित ठेवण्याचा अधिकार एका अर्थाने मराठ्यांना मिळालेला होता. राजकीय संदर्भामध्ये ही जरी संकल्पना असली तरी आपल्याला या संकल्पनेच्या माध्यमातून अशा प्रकारची एक संकल्पना अभ्यासता येते ज्यामधून आपल्याला मराठ्यांना दिल्लीच्या स्वारीच्या माध्यमातून ज्या गोष्टी प्राप्त झालेल्या होत्या त्याचा अधिकार, चौथाई वसूल करण्याचा अधिकार, सरदेशमुखीचा अधिकार, स्वराज्याचा अधिकार या सनदांच्या माध्यमातून प्राप्त झाला होता असे आपल्याला सविस्तरपणे म्हणता येते. आता इतिहासामध्ये या ज्या सनदा प्राप्त केलेल्या होत्या त्या सनदाच्या बाबतीमध्ये इतिहासकारांमध्ये मतभेद आहे. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं या सनदांच्या मध्ये स्वराज्याची जी सनद होती ती सनद शाहूंनी मोगल बादशाहकडून स्वीकारली, म्हणजे शाहूंनी मुघलांचं मांडलिकत्व पत्करल्यासारखं होतं असं म्हणणाऱ्या काही इतिहासकारांचा एक गट आहे. तर त्र्यंबक शेजवळकर यांच्यासारखे इतिहासकार या सनदेचे मूल्यमापन करत असताना साम्राज्याअंतर्गत स्वराज्य अशा प्रकारचा उल्लेख करतात. गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या मतानुसार मोगल बादशहाशी वैर पत्करून स्वराज्याचे अस्तित्व टिकवणं शाहूला परवडणारं नव्हतं, अशक्यप्राय वाटत होतं. म्हणून शाहूने मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारले होते अशा बद्दलचं विश्लेषण केलेलं आहे. असं हे विश्लेषण पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती अशी की मोगलांचं सार्वभौमत्व नाममात्र स्वीकारून स्वराज्याचे इतर सर्व फायदे मिळवणं हा हेतू शाहू आणि छत्रपती शाहू राजे आणि बाळाजी विश्वनाथ यांच्या समोर असावा असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे सनद किंवा अधिकारपत्र होय जे एखाद्या सत्ताधीशाकडून त्यांचं सार्वभौमत्व स्वीकारण्यासाठी काही प्रदेशांचं, प्रांतांचे अधिकार एखाद्या सार्वभौमत्व स्वीकारणाऱ्यास दिले जाते. मध्ययुगीन कालखंडातील बाळाजी विश्वनाथ यांनी आणलेल्या संधा या प्रकारच्या होत्या. म्हणून तर शाहूंनी आणि पेशवे काळात सुद्धा स्वतःची नाणी न काढता मुघल बादशहाच्या नावाने नाणी काढली गेलेली होती व त्याच्यावरती फारशी लिपी सुद्धा कोरली गेली होती. थोडक्यात सनद हे अधिकारपत्र किंवा परवानगी पत्र जरी असले तरी ते ठराविक कालावधीपर्यंत अथवा देणाऱ्यांची मर्जी असेपर्यंत त्याचा उपयोग होत असे. देणाऱ्यांची मर्जी संपली की ते एक नाममात्र पत्र होऊन बसत असे. तसेच त्याचा प्रभाव साम्राज्याअंतर्गतच होत असे. उदाहरणार्थ इंग्रजांना फरुख सियरने दिलेले फरमान याचा वापर इंग्रजांना फक्त मोगलांच्याच प्रांतात करता येत होता, इतर प्रांतामध्ये त्या सनदांचा वापर करता येत नसे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमाला असलेल्या एकूण 13 संकल्पनांचा थोडक्यात आपण परिचय करून घेतलेला आहे. ज्या संकल्पनांच्या मध्ये इतिहास, पुरातत्व, मौखिक इतिहास, आधुनिकता, उत्तर आधुनिकता, मार्क्सवाद, नव मार्क्सवाद, संरचनावाद,
उत्तर संरचनावाद, कालगणना, शोधन आणि सनद या संकल्पनांचा समावेश होतो. या संकल्पनांचा अभ्यास सविस्तरपणे करण्यासाठी आपण यूट्यूबचा, गुगलचा वापर करू शकता. यातल्या बऱ्याचशा संकल्पना सविस्तरपणे जर तुम्हाला अभ्यासायच्या असतील तर मराठी विश्वकोशामध्ये याच्या लिंक उपलब्ध आहेत. तुम्हाला सविस्तरपणे अभ्यास करता येईल आणि या अभ्यासातून आपली जी इतिहासाच्या बद्दलची जी भूमिका आहे ती देखील अधिक स्पष्ट करता येईल. पहिलं प्रकरण जे आहे ते या ठिकाणी थांबतं. आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये इतिहास म्हणजे काय, म्हणजे इतिहासाचे स्वरूप आणि इतिहासाची व्याप्ती याचा अभ्यास करणार आहोत. आणि संकल्पनांच्या अभ्यासाच्या नंतर आपण इतिहासाचे स्वरूप आणि व्याप्ती हे प्रकरण, दुसरे प्रकरण अभ्यासणार आहोत, ज्याच्यामध्ये इतिहासाचा अर्थ, इतिहासाच्या व्याख्या, इतिहासाचं स्वरूप, इतिहासाची व्याप्ती व इतिहासाचे महत्त्व इत्यादी संकल्पनांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्याख्यानामध्ये इतिहासाचे स्वरूप आणि व्याप्ती या स्वतंत्र प्रकरणामध्ये. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.